सकाळी उठल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतात अनेक ऐकणं असतं, अनेक बोलणे आहेत. परंतु किती सुंदर व्यवस्था प्रभूने आमच्या सर्वांसाठी करून ठेवलेली आहे. सकाळी सकाळी देवाचं वचन आमच्या कानी प्रभू पाडतो. प्रियांनो, आम्ही प्रभूचे आभार मानूया. आज देखील प्रभू बोलणार आहे. त्याचं बोलणं थांबलेलं नाही, कारण त्याची मंडळी खाली आहे. प्रियांनो, जोपर्यंत मंडळी आहे तोपर्यंत प्रियांनो प्रभू बोलत राहणार आहे. किती सौभाग्य आम्हाला आहे प्रियांनो, की आम्ही मंडळीचे एक भाग म्हणून आहे. जुन्या करारामध्ये 400-450 वर्ष प्रभू परमेश्वर इस्रायल लोकांसोबत बोलत नाही, तो शांत आहे. आणि म्हणून इस्रायल लोक कशा प्रकारे परमेश्वराचं दर्शन कुठं प्राप्त होईल हे पाहण्याकरिता सैरावैर सगळीकडे फिरत आहेत. आम्हाला पाहायला मिळतं, ज्यावेळेस शुभवर्तमानाची सुरुवात होती त्यावेळेस कशा प्रकारे अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी आम्हाला प्राप्त झालेली पाहायला मिळते. आम्ही प्रभूचे आभार मानूया. देवाचं वचन ऐकण्याकरिता आम्हाला अरण्यात जावं लागत नाही. घर बसल्या देव त्याचं वचन आम्हापर्यंत पोहोचवतो. प्रियांनो, हे किती अद्भुत आहे. आम्ही धन्यवाद देऊया प्रियांनो, ह्या मंडळीच्या द्वारे जी एक अमूल्य सेवा प्रभूने आमच्या समोर ठेवलेली आहे त्याबद्दल आम्ही प्रभूचे आभार आणि प्रभूचे उपकार म्हणूया. नेहमी प्रभूचे ऋणी राहूया प्रियांनो, की आमचा प्रभू आमच्यासोबत बोलत आहे. त्याला पुष्कळ बोलायचं आहे. बोलून प्रियांनो आमच्या जीवनावर, आमच्या जीवनातल्या ज्या कमी घटी आहेत, ज्या अशक्त भाग आहेत प्रियांनो, दुर्बळ आहेत, त्या प्रभूला मजबूत करायच्या आहेत प्रियांनो. आणि म्हणून आजच्या ह्या सकाळी देखील प्रभू आमच्यासोबत काय बोलणार आहे त्याकडे आम्ही बारकाईने लक्ष देऊया. फक्त ऐकून तृप्त होणे नाही, परंतु ऐकलेलं वचन आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे त्याचं अनुकरण करता येईल त्या दृष्टीने प्रियांनो आजच्या ह्या सकाळी प्रार्थनापूर्वक आम्ही सर्वजण बसूया. तुम्ही सर्वांनी आपला वेळ काढलेला आहे. तुमचा वेळ बहुमूल्य आहे आणि ह्याची मला भान आहे प्रियांनो. आणि म्हणून जोपर्यंत मी तयारी करून येणार नाही तोपर्यंत तुम्हाला योग्य मला देता येणार नाही. कारण मला माहित आहे 100 पेक्षा अधिक लोक देवाचं वचन ऐकण्याकरिता आतुरतेने बसलेले आहेत. आणि म्हणून एक मोठी जबाबदारी म्हणून, प्रभूचा दास म्हणून, जे वचन प्रभूने माझ्या मनामध्ये दिलं ते तुमच्या समोर ठेवू इच्छित आहे. आजच्या ह्या सकाळी आम्ही मार्क वर्तमान त्याचा अध्याय 11 आणि आम्ही त्याचे वचन 11 वाचणार आहोत. मार्क्स गॉस्पल चॅप्टर नंबर 11 अँड वर्स 11. मार्क 11 आणि वचन 11. नंतर तो यरुशलेमेत आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्व काही पाहिल्यावर संध्याकाळ झाली, म्हणून तो आपल्या 12 शिष्यांसह बेथानीस निघून गेला. वाचलेला शास्त्र भाग आम्हाला प्रभू आमच्याकरिता आशीर्वादाचा करेल. प्रियांनो, आम्ही या ठिकाणी मार्क सुवर्तमानामध्ये आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला पाहत आहोत. प्रियांनो, पवित्र आत्मा ह्या भागामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला पाहणारा म्हणून आमच्या समोर प्रगट करीतो. त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, आमचा प्रभू काय पाहत आहे, अशा वेळेस हे पवित्र शास्त्र आमच्या समोर प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाहण्याचा दृष्टिकोन, त्याचे नेत्र, त्याचं पाहणं कसं आहे प्रियांनो, हे आमच्या समोर प्रगट करीत आहे. ज्यावेळेस आम्ही पाहतो हा मार्क किंवा मार्क सुवर्तमान कोणी लिहिलेला आहे, ज्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं तर आम्ही आश्चर्यचकित होऊन जाऊ की ह्याचा लेखक कोण आहे. जर आम्ही पाहिलं तर मार्क सुवर्तमान स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला एक सेवक म्हणून, एक दास म्हणून आमच्या समोर प्रगट करत आहे. आणि ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं दासत्व किंवा त्याचं सेवकत्व पाहतो प्रियांनो, कशा प्रकारे आमचा प्रभू येशू ख्रिस्त सेवा करणारा उत्तम सेवक आहे, तर त्या दृष्टिकोनाने आम्ही ज्यावेळेस या भागांवर विचार करतो आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो की एका सेवकाची दृष्टी चांगली असणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत सेवक नीट पाहू शकत नाही, जोपर्यंत दासाला सभोवर पाहता येणार नाही, तोपर्यंत त्याच्या हातून व्यवस्थित काम होणार नाही. आम्ही पाहतो प्रियांनो, आजकाल जगामध्ये जे दास आहेत प्रियांनो, त्यांची दृष्टी, त्यांचं पाहणं वरवरच आहे. परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा एक उत्तम दास आहे आणि तो व्यवस्थित प्रकारे सर्व काही पाहत आहे. त्याच्या पाहण्यामागे एक आत्मिक आणि दैवी उद्देश आम्हाला पाहायला मिळतो प्रियांनो. हा मार्ग आमच्या समोर प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाहण्याचा दृष्टिकोन आमच्या समोर ठेवत आहे. ज्यावेळेस आम्ही ह्या शास्त्र भागामध्ये वाचतो, अनेक वेळेस हा शब्द आलेला आहे, आणि त्याने पाहिले, आणि त्याने पाहिले. आम्ही सर्वच पाहणार नाही, परंतु 5 वेळेस विशेष करून मार्क
त्याच्या पवित्र शास्त्रामध्ये असं वर्णन करत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने सभोवर पाहिले अँड द लॉर्ड लुक्ड अराउंड. खूप महत्वाचा स्पर्श करणारा हा शब्द किंवा वाक्यप्रचार आहे प्रियानो. आमचा ख्रिस्त पाहणारा आहे. कोणती गोष्ट पाहून तो डोळे बंद करत नाही प्रियानो. कोणती गोष्ट ज्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर देव प्रगट करत आहे ते पाहण्यामागे प्रभू आतुरतेने लक्ष देत आहे प्रियानो. ज्यावेळेस आम्ही पाहतो प्रियानो, ह्या 5 वेळा ज्यावेळेस आम्ही पाहतो मार्क याचा 3रा अध्याय त्याच्या 5व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो की वाळलेल्या हाताचा मनुष्य त्या ठिकाणी बसलेला आहे आणि प्रभू कशा प्रकारे त्याचा हात बरा करण्या अगोदर सगळे लोक आजूबाजू असणारे त्या ठिकाणी कुरकुर करत आहेत. परुषी आहेत, सदुके आहेत. शब्दात दिवशी तुम्ही हे कसं करता, अशा प्रकारे प्रभू येशूवर कशा प्रकारे ते त्याला धरण्याकरिता पाहत आहे, त्याच्यावरती दोषारोप करत आहे. परंतु तिथं असंच सांगितलेलं आहे की प्रभूने सभोवार दृष्टी पाहून त्यांच्या कठीण मनाला विशेष करून पाहिलेला आहे. काय पाहतो प्रभू? प्रियांनो, प्रभू कठीण मन पाहणारा प्रभू आहे. ज्यावेळेस प्रभू एका व्यक्तीला आरोग्य देण्याकरिता तयार आहे, आम्ही पाहतो आजूबाजूचा समाज, आम्ही पाहतो आजूबाजूचे लोक त्या आरोग्याकरिता सहमती दर्शवित नाही आणि म्हणून प्रभू असं त्या ठिकाणी म्हणतो आणि त्याने रागाने पाहिलं. तो खूप सुंदर स्पर्श करणारा वाक्यप्रचार आहे 3रा अध्याय आणि 5वं वचन. प्रभू येशू ख्रिस्ताने सभोवर दृष्टी केली, त्याने सर्व पाहिलं आणि मग त्याला राग आला. परंतु त्या रागाच्या दृष्टिकोनाने ज्यावेळेस तो पाहतो त्या लोकांवर त्याचा राग आहे. तो सेवक आपले डोळे बंद करू शकणार नाही. का बरं डोळे बंद करू शकणार नाही? कारण त्या ठिकाणी एक असा गरजवंत व्यक्ती आहे ज्याला ख्रिस्ताची गरज आहे प्रियांनो. आम्ही पाहतो प्रभूने आपला हात लांब करून त्या मनुष्याला बरं केलं प्रियांनो. जो अशक्त हात होता त्याला कशा प्रकारे भक्कम आणि मजबूत केलं. त्याच्या हातामध्ये सामर्थ्य दिलेला मला पाहायला मिळतं. आमचा प्रभू आज पण तसा करतो प्रियांनो. सेवकाची दृष्टी कधी मंद होत नाही. ज्यावेळेस कोणती गोष्ट तो पाहतो ती पूर्णत्वास घेऊन येतो प्रियांनो. ज्यावेळेस आम्ही दुसरा शब्द पाहतो किंवा दुसरं वचन वाचतो 3रा अध्याय आणि 34व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त एका घरामध्ये शिकवत होता, त्याचे आई आणि त्याचे भाऊ, त्याचे बंधू बाहेर उभे होते आणि ते प्रभूला प्रश्न करत आहे किंवा ते शिष्य सांगत आहे, तुझे आई आणि तुझे भाऊ बाहेर उभे आहे. तिथं पुन्हा एकदा तो वाक्यप्रचार आलेला आहे आणि प्रभूने सभोवर दृष्टी लावली, सर्व पाहिले, त्यांच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, ही माझी आई आणि हे माझे भाऊ आहे. कोणता दृष्टिकोन आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचा आपलेपणाचा दृष्टिकोन आम्हाला पाहावयास मिळतो प्रियांनो. जे त्याचे आपले आहेत, जे त्याचे स्वतःचे आहेत, त्यांच्याकडे प्रभू पाहतो प्रियांनो. आम्ही प्रभूचे आभार मानूया, प्रभूला धन्यवाद देऊया. तुम्ही अजून ह्याचा सखोल अभ्यास करा. आमचा मुख्य विषय मार्क 11:11 आहे प्रियांनो. मी फक्त तुम्हाला याचा आउटलाईन देत आहे. 5वा अध्याय 32व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, रक्तस्रावी स्त्रीकडे त्यावेळेस तिने स्पर्श केला, त्यावेळेस मला कोणीतरी स्पर्श केला असा प्रभू उच्चारतो प्रियांनो. आणि त्या ठिकाणी पुन्हा प्रभूबद्दल सांगितलेले आणि त्याने सभोवर दृष्टी केली हे पाहण्याकरिता की मला कोणी स्पर्श केलेला आहे. आणि त्या पाहण्याच्या द्वारे कशा प्रकारे प्रभू त्या स्त्रीला समोर घेऊन येतो. आमचा प्रभू काय पाहू इच्छित आहे प्रियांनो? आमचा प्रभू हे पाहू इच्छित आहे की ज्यांना मी आरोग्य दिलेलं आहे ते साक्षकरिता समोर येतात की येत नाही प्रियांनो. हा दृष्टिकोन आमच्या प्रभूचा आहे. हा दृष्टिकोन आमच्या सेवकाचा आहे प्रियांनो. हा सेवक मनुष्याचा सेवक म्हणून नाही, तर हा सेवक यहोवाचा सेवक म्हणून आम्हाला पवित्र शास्त्र बायबल आमच्या समोर प्रगट करीत आहे. ज्यावेळेस आम्ही 4था शास्त्र भाग वाचतो तिथं असं सांगितलेलं 10वा अध्याय आणि 23व्या वचन, त्याने सभोवर पुन्हा दृष्टी केली आणि सांगितलं की श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणं किती कठीण आहे. प्रभू काय पाहत होता? प्रभू अमिरी, गरिबी, श्रीमंती हे पाहत नाही, परंतु तो हे पाहत आहे की कोण पात्र राहणार आहे स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याकरिता. काय सुंदर दृष्टिकोन ह्या सेवकाचा. आणि तोच दृष्टिकोन आमचा असावा ही प्रभूची आमच्या जीवनातून अपेक्षा आहे प्रियांनो. ज्यावेळेस आम्ही 5वा संदर्भ वाचतो त्यावर आम्ही मनन करणार आहे. तिथं असं सांगितलंय मार्क 11 आणि 11 वचनामध्ये, आणि त्याने सभोवर सर्व काही पाहिल्यावर काय झालेलं आहे, संध्याकाळ झाली
म्हणून तो आपल्या 12 शिष्यांसह बेथानेस निघून गेला. काय सेवक आहे, उत्तम सेवक. मार्क आमच्या समोर प्रस्तुत करत आहे ह्या सेवकाला. मार्क ह्या शब्दाचा अर्थ आहे हातोडा. त्याचं खरं नाव आहे मार्कुस. मार्कुस म्हणजे हातोडा. त्याचं संपूर्ण नाव आहे योहान मार्क. योहान या शब्दाचा अर्थ आहे कृपा. मार्क या शब्दाचा अर्थ आहे हातोडा. प्रभू येशू ख्रिस्ताचा 2 पदरी असणारा स्वभाव मार्क आमच्या समोर विशेष करून ठेवत आहे. तो हातोडा आहे. याचा अर्थ काय? तो कडक आहे, तो शिस्तीत असणारा, शासन करणारा हा असा देव आहे प्रियांनो. आणि दुसऱ्या बाजूला आम्ही त्याला कृपा किंवा कृपेने भरलेला प्रभू पाहतो प्रियांनो. हातोड्याचा वापर कुठं करत आहे? हातोड्याचा वापर तो त्या ठिकाणी करत आहे ज्या ठिकाणी गोष्टी चेपलेल्या आहेत, ज्या ठिकाणी लोकांनी वेगळी संस्कृती उभी केलेली आहे, ज्या ठिकाणी लोकांनी मनुष्यांचे नियम, मनुष्यांचे शास्त्र, मनुष्याचे विधी असं उभं केलेलं आहे. प्रभू त्या ठिकाणी हातोडा म्हणून आमच्या समोर प्रगट केलेला आहे. काय करतो हातोडा? हातोडा ह्या सगळ्या खोट्या शिक्षणाचा चूर करतो प्रियांनो. खोट्या बांधलेल्या आज जो ख्रिस्ती धर्म खोट्या सिद्धांतांवर मनुष्य उभा करत आहे त्याला प्रभू पाडू इच्छित आहे प्रियांनो. त्याचा पाडण्याचा प्रयत्न रोज प्रभू करत आहे आणि एक दिवशी तो पाडणार आहे प्रियांनो. तो हातोडा म्हणून आहे. दुसऱ्या बाजूला मार्क त्याला योहान म्हणून, योहान मार्क म्हणजे कृपा पावलेला, कृपेना भरलेला आमचा प्रभू आम्हाला दिसतो प्रियांनो. काय सुंदर दृष्टी आहे सेवकाची दृष्टी प्रियांनो. सेवकाला भरपूर काम करायचं आहे. 1 मिनिट देखील त्याला चैन नाही, कारण जो शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे अँड इमिडिएटली हा वारंवार ह्या मार्क कृषी वर्तमानामध्ये हा शब्द आलेला. आणि लागलेच आणि ताबडतोब तो तिथून निघाला, तो तिथं गेला. ह्याचा अर्थ काय? सेवक कशा प्रकारे त्या ठिकाणी काम करण्याकरिता तत्पर आहे प्रियांनो. आम्हाला ह्या सेवकाचा स्वभाव पाहायला मिळत आहे, सेवकाची दृष्टी आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियांनो. एक मोठा धडा प्रभू तुम्हाला आणि मला विशेष करून शिकवू इच्छित आहे. तुम्हाला आणि मला प्रभूने त्याची सेवा करण्याकरिता पाचारण केलेलं आहे. आमचा दृष्टिकोन कसा आहे, आम्ही काय पाहत आहोत, आम्ही कसं पाहत आहोत, या 11वा अध्याय आणि त्याच्या 11व्या वचनामध्ये प्रभू स्पष्टपणे प्रगट करतो प्रियांनो. जुन्या करारामध्ये एक याजक आहे, एली याजक. त्याच्याबद्दल असं सांगितलेलं आहे, आणि एली याजकाची दृष्टी मंद झाली होती. कसा याजक आहे प्रियांनो? त्याची दृष्टी मंद आहे, त्यामुळे तो देवाची, यहोवाची सेवा मंदिरामध्ये व्यवस्थित प्रकारे करू शकत नाही. त्याच्या दृष्टीसमोर चालणारे सर्व त्याचे अधमपुत्र आहेत, तरी देखील तो त्यांना शिस्त लावत नाही, त्या ठिकाणी त्यांना शासन करीत नाही प्रियांनो. लोकांना कशा प्रकारे त्या याचकांची कशा प्रकारे किळस आलेली आहे आम्हाला पाहायला मिळतो. कशा प्रकारे एलीची दृष्टी या सगळ्या गोष्टींकरिता मंद झालेली आहे. मंदिरामध्ये मंद दृष्टी खूप घातक आहे प्रियांनो. आज प्रभूने ज्या मंडळीमध्ये आम्हाला ठेवलेलं आहे त्या मंडळीप्रत माझा दृष्टिकोन, माझं पाहणं, मी कशा प्रकारे पाहत आहे, माझा दृष्टिकोन वरवरचा आहे का, ह्याकरिता विशेष करून लक्ष देण्यास प्रभू आमच्या प्रत्येकाचं सहाय्य करो. फक्त यायचं म्हणून यायचं, बसायचं म्हणून बसायचं, अनेक गोष्टी मी पाहत आहेत प्रियांनो, परंतु ते पाहिल्यानंतर मी कशा प्रकारे प्रक्रिया देत आहे प्रियांनो? का निमूट आहे, शांत आहे, चल रहा है चलने दो. हा सेवक तसा नाही प्रियांनो. प्रभूची तीच इच्छा आहे. हा एली याजक कशा प्रकारे मंद झालेला आहे. तुम्ही ज्यावेळेस पहिल्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये वाचता तिथं असं सांगितलेलं आहे, आणि एली याजक दारापाशी बसलेला आहे आपल्या आसनावर. ज्यावेळेस तुम्ही 3रा अध्याय काढता तिथं असं सांगितलेलं आहे, आणि एली याजक आपल्या स्थानी झोपलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही पुढे जाता त्या ठिकाणी आम्ही पाहायला भेटतं, ज्यावेळेस आपल्या लेकरांच्या मृत्यूची बातमी त्यांनी ऐकली, तिथं असं सांगितलेलं आहे, आणि तो त्याच ठिकाणी होता, तो पडला. बसणं, झोपणं आणि शेवटी पडणं, हा एक खूप मोठा आघात आज आमच्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनावर होऊ शकतो, ज्यावेळेस आमचा दृष्टिकोन, आमचं पाहणं ज्यावेळेस मंद होईल प्रियांनो. आमचं आत्मिक दृष्टिकोन, त्याचं अंतःचक्षु प्रियांनो, हे प्रज्वलित असणं अत्यंत महत्वाचं आहे. मार्क 11वा अध्याय 11वं वचन, त्याने सभोवर पाहिलं. काय सेवक आहे प्रियांनो.
सभोवर पाहणं आम्हाला तीन गोष्टी दाखवतात, किंवा ह्या 11 अध्याय 11 वचनामध्ये आम्हाला तीन गोष्टी पाहायला मिळतात. सभोवर पाहणं ह्याचा अर्थ काय प्रियांनो? ह्याचा अर्थ खूप अद्भुत आहे. बघा, प्रभू कधी पाहत आहे? हा शेवटला आठवडा आहे. या आठवड्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे त्याचा पहिला दिवस सुरू होणार आहे, त्याचा जयोत्सवाने त्या मंदिरामध्ये प्रवेश आम्हाला पाहायला मिळत आहे. कुठं पाहत आहे प्रभू? प्रभूचं पाहणं मंदिरामध्ये आहे प्रियांनो. त्या मंदिराच्या आतमध्ये त्याने प्रवेश केला असं त्या वचनांमध्ये सांगितलेलं आहे. नंतर तो यरुशलेमेत आल्यावर मंदिरात गेला. कुठं पाहत आहे? मंदिराच्या आतमध्ये चालणारे व्यवहार परमेश्वराच्या दृष्टी आड नाहीत प्रिया. आज आमच्या मंडळीमध्ये पण चालणारे प्रत्येक गोष्ट प्रभूच्या डोळ्याला उघड आहे. तो बारकाईने आमच्या एक एक गोष्टी पाहत आहेत प्रिया. तिथं असं सांगितलेलं आहे, हा शेवटला आठवडा होता, द लास्ट पॅशन वीक. प्रियानो, आम्ही देखील शेवटल्या आठवड्यांमध्ये जगत आहोत. ह्याला दानियेलाच्या शेवटला आठवडा जो येणार आहे प्रियानो, त्या आठवड्याच्या जवळ आम्ही जवळ येऊन पोहोचलेलो आहे प्रियानो. प्रभूची इच्छा काय आहे? आमची दृष्टी, आत्मिक दृष्टी मंद नसावी प्रियानो. त्याने सभोवर पाहिलं. सभोवर पाहणं काय दाखवतं? सभोवर पाहणं निरीक्षण दाखवतं प्रियानो. काय निरीक्षण आहे? त्याचे पाहणे मंदिरामध्ये आहे. शेवटला सप्ताह आम्ही पाहिलं, तो बारकाईने लक्ष देऊन पाहत आहे प्रियानो. का बरं पाहत आहे? कारण ज्यावेळेस तुम्ही 11 अध्याय आणि 15 वचन वाचाल, तिथं असं सांगितलंय, मग ते यरुशलेमेस येऊन पोहोचल्यावर तो मंदिरात गेला व मंदिरात जे काय होतं त्याची त्यांनी साफसूफ केलेली आहे. त्या लोकांना त्यांनी बाहेर घालवून दिलेला आहे. कसा प्रभू आहे? निरीक्षण करून पाहणार आहे, सभोवर पाहत आहे, वेळ देत आहे पाहण्याकरिता प्रियांनो. त्याचं पाहणं अतिशय निरीक्षण आहे. या ठिकाणी तो लगेचच त्या ठिकाणी काम करताना मला पाहायला मिळत नाही. आम्हाला पाहायला मिळतं की कशा प्रकारे आमचा प्रभू थांबत आहे. दुसऱ्या दिवशी त्याने पाहिलेल्या गोष्टीवर कशा प्रकारे तो प्रक्रिया देत आहे प्रियांनो. प्रभू आमचं देखील सहाय्य करो. आमचं पाहणं मंडळीप्रत प्रियानो निरीक्षण करून पाहण्यास प्रभू आमच्या प्रत्येकाचं सहाय्य करो. आम्ही दुसरं पाहतो कशा प्रकारे प्रभू पाहत आहे. फक्त सभोवरच पाहता एवढं नाही. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, संध्याकाळ झाली. याचा अर्थ काय? संध्याकाळ झाली याचा अर्थ असा आहे प्रियांनो, त्याने समय देऊन पाहिलेला आहे, आपला वेळ देऊन पाहिलेला आहे प्रियांनो. वेळ जातो तर जाऊ द्या, परंतु मला सर्व काही पाहणं गरजेचं आहे. तो लगेच निघत नाही. याचा अर्थ काय प्रियानो? सेवक उतावळेपणाने किंवा उतावळापणा करून त्या ठिकाणी निघून जात नाही. तो बारकाईने आपला वेळ देत पाहत चाललेला आहे प्रियानो. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? कोणती गोष्ट घडत आहे अंगणामध्ये? कोणती गोष्ट घडत आहे पवित्र स्थानामध्ये, परमपवित्र स्थानामध्ये? प्रत्येक ठिकाणी प्रभूचा दृष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळते. प्रभू आमचं सहाय्य करू प्रियानो. आम्हाला देखील समय देणं गरजेचं आहे. आमच्या मंडळीमध्ये चालणारे गैरप्रकार हे थांबवण्याकरिता त्याचं निरीक्षण करून त्याला उत्तर देणं गरजेचं आहे. काही गडबडीने नाही प्रिया. प्रभूने वेळ दिलेला आहे. थांबून विचार करून काय चुकीचं चाललेलं आहे त्याच्याकडे प्रार्थनापूर्वक त्याच्यावरती आम्हाला विशेष करून आपली प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. आम्ही 2 पाहणे पाहिले. तो सभोवर पाहतो, तो समय देऊन पाहतो प्रियानो. आणि तिसरी गोष्ट तिथं सांगलेलं आहे, त्याने सर्व पाहिलं प्रियानो. सर्व पाहिलं. एक देखील गोष्ट त्याच्या डोळे आड होणार नाही. काय सर्व काही पाहिलं. प्रभू आमचं सहाय्य करू प्रियानो. आम्ही प्रार्थना करू, प्रभू माझी आत्मिक दृष्टी उघड, माझ्या मंडळीकरिता माझी आत्मिक दृष्टी उघड प्रियानो, या जगाकडे पाहण्याकरिता. कशा प्रकारे अजून अनेक लोकांना प्रभूची अत्यंत गरज आहे प्रियानो. आम्ही पाहतो शिष्यांची देखील दृष्टी होती. बघा बरं, शिष्यांनी काय पाहिलं? 13वा अध्याय बघा, त्याच पुढच्या अध्यायांमध्ये 13वा अध्याय आणि 13व्या अध्यायाचं पहिलं वचन बघा. मग तो मंदिरात निघून जात असता एक शिष्य त्याला म्हणाला, गुरुजी पहा कसे हे चिरे, किती अद्भुत हे चिरे आहे. इंग्लिशमध्ये सांगितले, हाऊ वंडरफुल इज दिस बिल्डिंग. किती सुंदर हे मंदिर आहे. काय पाहत आहे शिष्य बाहेरच्या सजवलेल्या गोष्टी पाहत आहे. आज अनेक विश्वासणारे मंडळीचं फक्त सजवलेल्या गोष्टी पाहत आहे. परंतु प्रभूने काय पाहिलं? प्रभूने आतमध्ये पाहिलं. तिथंच त्या 12व्या अध्यायाच्या पुढच्या वचनांमध्ये पाहायला मिळतं. आणि लोक कशा प्रकारे टाकतात हे पाहण्याकरिता तो त्या ठिकाणी उभा राहायला प्रिय. आणि एक विधवेने त्या ठिकाणी टाकलेलं आम्हाला पाहायला मिळतं. किती सुंदर प्रभूचं पाहणं आहे.
तुम्ही ज्यावेळेस अजून वाचत जातात, प्रभूच्या पाहण्यामध्ये रडणं आहे बरं का प्रियानो. कोणतं रडणं आहे? बंद करायच्या अगोदर एक शेवटला मुद्दा प्रियानो. तो रडून पाहत आहे. काय रडून पाहत आहे? ज्यावेळेस तुम्ही लूक वर्तमान ह्याचा 19वा अध्याय 41 वचन, तो मंदिरामध्ये आहे प्रियानो. त्या ठिकाणी तो प्रवेश करत आहे प्रियानो. तिथं असं सांगलेले, आणि त्याने आपली दृष्टी वर करून पाहिलं आणि तो म्हणाला, यरुशलेमे यरुशलेमे, है ना, किती वेळेस मी तुला आपल्या पंखाखाली घेण्याचा प्रयत्न केला. प्रियानो, प्रभूचं पाहणं किती सुंदर आहे. त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत प्रियानो. त्याच्या डोळ्यांमध्ये आम्हाला अश्रू पाहायला मिळत आहे आपल्या लोकांकरिता. फक्त कोणाला दोष लावण्याकरिता तो पाहतो एवढंच नाही प्रियानो, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे प्रियानो. त्यावेळेस तुम्ही मार्क कृषीवर्तमान ह्याचा 12वा अध्याय आणि त्या 12व्या अध्यायामध्ये पाहता, तिथं असं सांगितलेले पहिल्याच वचनांमध्ये प्रियानो, कशा प्रकारे द्राक्षमळाचा दाखला प्रभू त्या ठिकाणी सांगत आहे. त्यावेळेस प्रभू पुढे निघाला, 11वा अध्याय आणि त्याच्या 12व्या वचनामध्ये सांगितलेले, दुसऱ्या दिवशी ते बेथानीस निघाल्या. नंतर त्याला भूक लागली, तेव्हा पाल्याने डंबरलेला एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले. पुन्हा त्याची दृष्टी दुरून पाहू इच्छित आहे. काय पाहू इच्छित आहे? विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये लागणारे फळ प्रभू पाहू इच्छित आहे. काय पाहू इच्छित आहे? आम्ही प्रभू करिता काय देत आहोत ते प्रभू बारकाईने पाहत. शेवटला आठवडा आहे प्रिया, प्रभूची सोबवार नजर आहे. त्याची तीच इच्छा आहे, आमची देखील सोबवर नजर असण्यास प्रभू सहाय्य करू. आपल्या आपल्या मंडळीमध्ये प्रियानो आपण पाहूया, लक्ष देऊया, निरीक्षण करूया, कुठं काय चुकत आहे का, कुठं काय गडबडलेलं आहे का, त्यासाठी प्रार्थना करूया आणि प्रार्थनापूर्वक निरीक्षण करून निर्णय घेण्यास प्रभू सहाय्य कर. रडून पाहूया प्रियानो. अश्रू असणं गरजेचं आहे जे चुकीचं चाललेलं आहे प्रियानो. आणि प्रभू नक्कीच नक्कीच त्या ठिकाणी बदल आणेल आणि असा असा अद्भुत असणारा आमचा सेवक आम्हाला पाहायला मिळतो प्रियानो. शिष्याने बाहेरच्या गोष्टी पाहिल्या, सजवलेल्या. एक तर म्हणाला 43 वर्ष झाले या मंदिराला बांधून. पण प्रभू काय पाहत आहे? प्रभू आतमधली आत्मिक स्थिती पाहत आहे. हे पाहण्यास, असं करण्यास प्रभू आपल्या प्रत्येकाला सहाय्य करो. एलीसारखी मंद दृष्टी नाही, इसाकासारखी मंद दृष्टी नाही. दोघांची मंद दृष्टी कुटुंबाचा नाश झाला. त्या ठिकाणी मंदिरामधून देवाचं गौरव नाहीच झालं, कारण एलीची दृष्टी मंद होती प्रियानो. इसाकाची दृष्टी मंद होती. भावांमध्ये 21-22 वर्ष किती भयानक प्रकारे युद्ध झालं का? कारण इसाकाचे डोळे बंद होते प्रिया, तो पाहू शकला नाही. जर आम्ही डोळे उघडणार नाही तर भावाभावांमध्ये मंडळीमध्ये भांडणं लागतील प्रिया, गौरव नाहीच होईल प्रियानो. मंडळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची समक्षता राहणार नाही. का बरं? कारण आम्ही व्यवस्थित प्रकारे आत्मिक दृष्टीने आमच्या मंडळीमध्ये पाहत नाही. येणाऱ्या दिवसांमध्ये या सेवकाचा दृष्टिकोन, या सेवकाचं पाहणं माझ्या मंडळीप्रत आणि या समाजाप्रत असण्यास प्रभू आमच्या प्रत्येकाचं सहाय्य करो. आमेन.